शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महासुनावणी। ठाकरेंच्या याचिकेवरील सुनावणी अंतिम टप्प्यात। कोर्ट निकाल देणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार याकडे लक्ष। ठाकरेंचा स्वीकृत नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत सुनील अहिर शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीला हजर। सुनील अहिर उपसभापती सचिन अहिर यांचे भाऊ। राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या हालचालींना वेग। राष्ट्रवादीचे 2 बडे नेते दिल्लीमध्ये दाखल झाल्याची सूत्रांची माहिती। तर विलीनीकरणाच्या चर्चेपासून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार अनभिज्ञ असल्याचीही माहिती। काँग्रेस कोर कमिटीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। पक्ष संघटनेसह राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणामुळे बदलत्या राजकीय समीकरणांवर चर्चेची शक्यता। शिवसेनेच्या मंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये नंदनवन निवासस्थानी बैठकीचं आयोजन। आमदारांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि तक्रारींवर बैठकीमध्ये चर्चा होणार। राजधानी दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी उत्तर देण्यास सरकार तयार। अमित शहा सभागृहामध्ये निवेदन देणार। संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची माहिती। तर विरोधकांची मागणी अखेर सरकारकडून मान्य। छत्रपती संभाजीनगरातील बजाज कंपनीसमोर आंदोलन। वाळूजमधील कंपनीच्या प्लांट समोर प्रशिक्षणार्थींचं अचानक कामबंद आंदोलन। नाशिकसह पालघरला भूकंपाचे हादरे। नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे 4 सौम्य धक्के। जव्हार विक्रमगड तालुक्यात 3.2 आणि 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप। इंधन दरवाढीचा दुधाला फटका। गाईसह म्हशीचं पिशवीबंद दूध प्रति लिटर 2 रुपयांनी महागलं। आजपासून नवी दरवाढ लागू होणार। तर दुग्धजन्य पदार्थांच्या दरात 10% वाढ। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। जुलैचा रखडलेला पगार आज खात्यामध्ये जमा होणार। विरारमध्ये 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त। 30 लाखांतर करणार होते बनावट नोटांची विक्री। 500 रुपयांच्या 20,000 बनावट नोटा जप्त।